असेल म्हणून लोक त्या पक्षात काम करतात. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ते काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा, आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशनला गेली. इलेक्शन कमिशन मध्ये आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आमदार खासदार काय म्हणतात त्याला मतदान नाहीये. ऑर्गनायझेशन कुणाच्या बरोबर आहे ते महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशनची सगळी कागदपत्र, सगळी ॲफिडेव्हिट्स, सगळा जो पत्रव्यवहार आहे तो पूर्णपणे आम्ही त्या 8 हिअरिंग्समध्ये, जिथे 80 वर्षाचे शरद पवार ज्यांनी पक्ष स्थापन केला ते स्वतः प्रत्येक हिअरिंगला हजर होते. आणि त्या प्रत्येक हिअरिंगमध्ये काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ब्रीफिंग केलं. 8 मीटिंग झाल्यानंतर 8 वेळा ऐकून घेतल्यानंतर आमच्यावर अर्थातच तो आदरणीय पवार साहेबांवर अन्याय होता. कारण का ते फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट आणि पेपरवर्क सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आजही आम्ही हिअरिंग मागतोय, पण सुप्रीम कोर्टात आम्हाला हिअरिंग मिळत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ही एक अरेंजमेंट आम्हाला करून देण्यात आली. कारण का आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या विरोधात आजही आमची कोर्टात केस चालू आहे. कारण का मी मागेही तुम्हाला बोलते, मी पुन्हा रिपीट करते की आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे त्याला तो मिळाला पाहिजे. आणि नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं हा आदरणीय पवार साहेबांचा स्वतःचा आणि त्यांची जी टीम असेल त्या प्रक्रियेमधली त्यांचा असेल. तो आमचा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही. कारण का ही एक संघटना नाही, ही कोणाची मालकी नाहीये. पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतला हे चुकीचं आहे. आणि लढाई एवढ्यासाठीच करायची की आज हा अन्याय आदरणीय पवार साहेबांवर झाला, उद्या हे देशामध्ये दुसऱ्या कुणावरही तो करतील. त्याच्यामुळे एखादा रूल्स आर मेड टू बी फॉलोड. नियम कायदे हे मनमानीसाठी नाही चालत. हा देश संविधानानेच चालणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच चालणार. उद्या कोणीही मनमानी करेल, उद्या तुमच्या चॅनलमध्ये आम्ही येऊ आणि म्हणू हे चॅनल आमचं आहे, चालेल का? नाही ना. त्याच्यामुळे ही नैतिकतेची लढाई आहे, ही बाकी कशाची लढाई नाही, नैतिकतेची लढाई. म्हणजे उद्या आदरणीय पवार साहेबांना तो पक्ष दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करावं ते आणि त्या प्रक्रियेमधल्या लोकांनी निर्णय घ्यावा. कशाची केस कोर्टात आहे, आम्ही रोज तारीख आमचा मागतोय. ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाहीये, ही प्रक्रियेची लढाई आहे. उद्या कुणाचाही पक्ष असा कोणीही फाउंडर मेंबर प्रेसिडेंट असताना, जे आदरणीय पवार साहेब हे नुसते फाउंडर मेंबर नाहीये, त्या पक्षाचे अध्यक्ष. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणते की त्या संविधानात ती जी घटना आहे त्या पक्षाची, ती जर कोणीतरी वाचली तर त्या केसमध्ये, आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दमच नाहीये. म्हणून इलेक्शन कमिशन मध्ये ते जरूर जिंकले असतील चुकीच्या पद्धतीने, पण ते कोर्टात नाही जिंकू शकत. आणि म्हणून आम्हाला तारीख कदाचित मिळत नसेल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये नियम कायद्याप्रमाणे हे झालं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. एकीकडे शरद पवारांना मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटायला जात होते, तर आता पार्थ पवार शरद पवारांना भेटतात. नेमकी या भेटीमागे चर्चा काय? कारण की दोन्ही पक्ष सातत्यानं विलिनीकरण होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि त्यातच पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट सिल्वर ओकवर होते. चॅनल्सवर या चर्चा मी खूप वेळा पाहते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आज राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्याच्या कामाला लागलेला आहे. आणि आम्ही संघटना, पक्ष हा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करवण्यासाठी, या लोकांना न्याय देण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा ज्या चालू असतात अनेक भागांमध्ये, तुम्ही अनेक वेळा मला प्रश्न विचारतात, त्या चालूच असतात. ठीक आहे, नाणं आमचं मार्केटमध्ये चाललंय ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. पण महत्वाची गोष्ट
की हे लोक जे भेटतात, ह्या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे हे आदरणीय पवार साहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात. आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील. पण गाठी भेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठी भेटी होत असतात. आणि मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या मनाचा मोठेपणा पण आपण म्हणूया की समोरचा कसाही वागला तरी आदरणीय पवार साहेब ते सगळं विसरून त्या सगळ्या गोष्टी सोडून लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. ताई, पुण्यामध्ये